कुठेतरी अशा मंचांमुळे त्यांना त्यांच्यातली क्षमता ही लक्षात येते आणि मग पुढे भविष्यामध्ये ते घडवतात. आज मी अप्सरा या सौंदर्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेली आहे आणि जेव्हा जेव्हा मी परीक्षक म्हणून अशा स्पर्धांना जाते तेव्हा मला नवं काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी घ्यायला मिळतं. सो आय एम एक्सायटेड. आणि आपल्या परंपरेला धरून आणि अभंग आणि ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालत आजचा एक राऊंडसुद्धा आहे. तर तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला, कारण तो ब्युटी पॅजंट म्हटलं की थोडं वेस्टर्नाइज कडे झुकलं जातं, तर ते तसं नाही आहे. आणि अशा सिच्युएशन्समध्ये जे तयार होऊन परफॉर्म करतात ते मला खूप आवडतं. त्यांच्याकडनं जी जिद्द आहे ती घेऊन जायला मस्त वाटतं. प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली असते आणि प्रत्येकीच्या मेहनतीला दाद मिळावी असं मला वाटतं. स्पर्धा म्हटली की जिंकणं आणि हरणं आलंच, कोणी ना कोणी जिंकतं, कोणी ना कोणी हरतं. पण मला असं वाटतं त्या जिद्दीला सलाम आहे की त्या उठून काहीतरी करू पाहत आहेत. तर मला असं वाटतं स्पर्धे पुरता ते मर्यादित न राहतात, त्या एक त्यांचं जे ग्रूमिंग आहे त्यासाठी त्यांनी म्हणजे त्याला महत्त्व द्यायला हवं. आणि मी कायम कुठल्याही स्पर्धेत गेले की हे आवर्जून सांगते की जिंकलात तर ठीकच आहे, पण हरलात तर त्याहून उत्तम आहे की तुम्हाला काहीतरी नवं शिकता येईल, काहीतरी आणखीन घडवता येईल स्वतःत. सो मला असं वाटतं की ते त्यांनी शिकावं. आज मराठी संवर्धन मंडळ आयोजित अप्सरा ह्या सुंदर दिमाखदार सोहळ्यात मी परीक्षक म्हणून इथे आहे. आणि मला खरंच सुप्रिया दरेकरांचे आभार मानायचे आहेत की इतक्या सुंदर सोहळ्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. नावावरूनच कळतं आहे अप्सरा, त्यामुळे इथे अनेक अप्सरा ह्या रंगमंचावर अवतरणार आहेत आणि त्यांना जज करायची संधी किंवा म्हणू शकतो अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. परंतु तेवढंच टेन्शन आहे की एवढ्या सगळ्यांमधनं एक अप्सरा निवडायची आहे, ते मोठं चॅलेंजिंग आहे. पण इतक्या वर्षाचा अनुभव आणि इतक्या वर्षाचे असलेले मेहनत आज आम्ही इथे फळाला लावू आणि चांगली, सुंदर आणि सर्वांच्या मनात असणारी अप्सरा आमच्यातर्फे आम्ही निवडू, याचा आम्हाला आनंद आहे. आज मराठी संवर्धन मंडळ आयोजित अप्सरा ही जी कॉम्पिटिशन आहे त्याचा मी परीक्षक आहे आणि आता ती कॉम्पिटिशन सुरू होईल. मी खूप उत्साही आहे हे परीक्षण करण्यासाठी. खूप ऐकलं होतं वर्षानुवर्ष या कार्यक्रमाबद्दल. एकतर वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सशक्तीकरण, त्याला माझा खूप सपोर्ट आहे. म्हणजे मी घडलो आहे माझ्या आईमुळे, माझ्या बायकोमुळे, माझ्या लेकीमुळे, माझ्या बहिणीमुळे. माझ्या आजूबाजूला ज्या महिला होत्या त्या इतक्या स्ट्रॉंग होत्या आणि त्यांच्या सपोर्टनी मी आजपर्यंत जे करू शकलो, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला आणि या वेगळ्या क्षेत्रामध्ये आलो, कलाक्षेत्रामध्ये आलो. त्या कलाक्षेत्रामधला माझाही प्रवास फार खडतर होता, पण त्या खडतर प्रवासामध्ये जो मला सपोर्ट मिळाला तो या स्त्रियांचा मिळाला आहे. आणि सगळ्या प्रतिभावान आहेत त्या स्त्रिया. आणि मी ज्यांच्याबरोबर काम करतो, आता मी जवळजवळ 70-80 हिरोईन्सबरोबर काम केलं. 100च्या वरती मी सिनेमे केले. तर प्रत्येक हिरोईन जी माझी होती अभिनेत्री, ती खूपच प्रतिभावान होती. म्हणजे अप्रतिम क्लासिकल डान्सर्स होत्या, काही परफॉर्मर्स होत्या, काहींच्या कविता मुखोद्गत असायच्या. तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला होती, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक वेगळी शक्ती आहे. स्त्री शक्ती जी म्हणतो ना, ती मला सातत्याने जाणवत आली आणि त्यांची मला सुद्धा खूप मदत झाली. तर मला असं वाटतं की आज
तेच या अप्सराच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्ममधनं बऱ्याचशा बायकांना ही संधी मिळणार आहे. पहिल्यांदा ते मंचावर येतील आणि गृहिणी असतात आणि जे वर्षानुवर्ष संसार सांभाळत असतात, कधी स्वतःकडे किंवा स्वतःसाठी त्यांनी केलेलं नसतं. तर असे प्लॅटफॉर्म्स मिळणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा वेळेला मला असं वाटतं की स्त्री शक्ती जी आहे ना, ही स्त्रियांनाच माहिती नाही आहे आपल्यामध्ये काय शक्ती आहे. तर कधीकधी अशा मंचांमुळे त्यांना त्यांच्यातली क्षमता ही लक्षात येते आणि मग पुढे भविष्यामध्ये ते घडवतात, म्हणजे मुलांना घडवतात, समाजाला घडवतात. आणि मला असं वाटतं की हे असे मंच किंवा असे प्रोग्राम्स करणं फार गरजेचं आहे आणि त्या प्रोग्रामचा मी एक भाग आहे, त्याचाही मला खूप आनंद होता. मराठी संवर्धन मंडळ या फेसबुक समूहाची संचालिका आहे. पण या संचालिका असून आम्ही खूप ऑफलाईन आणि ऑनलाईन असे कार्यक्रम करतो आणि मराठीच्या उत्कर्षासाठी कार्यक्रम केले जातात. त्यामधलाच अप्सरा 2026 म्हणजे हे 5वं वर्ष आहे अप्सराचं. आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य स्त्रियांना महिनाभर व्यवस्थित ट्रेनिंग देऊन, म्हणजे वेगवेगळ्या विषयांमधलं, जसं फायनान्स आहे, अध्यात्म आहे, त्यानंतर डर्मेटॉलॉजी आहे, अशा वेगवेगळ्या विषयांमधलं व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्यांचं ग्रूमिंग करतो. आणि त्यानंतर त्यांची एक स्पर्धा असते ज्यामध्ये प्रत्येक वर्षी मराठीची एक वेगळी थीम असते आणि त्या थीमप्रमाणे त्या तयारी करून येतात. यावर्षीची थीम आहे अभंग. अभंगांच्या माध्यमातून त्या 1 मिनिटामध्ये स्वतःची ओळख करून देणार आहेत आणि त्यानंतर 12 जणींची अंतिम फेरीसाठी निवड होईल आणि त्या 12 जणींची प्रश्न उत्तरांची फेरी असेल. तर अशी ही अप्सरा स्पर्धा आहे. तुम्ही आलात आणि नवशक्ती आपलं मीडिया पार्टनर आहे, त्यासाठी नवशक्तीचे खूप खूप आभार.